Hello everyone. In standard 12th subject biology, topic number 9, control and coordination. In this topic, in today's video, we are going to discuss here about adrenal gland and suprarenal gland. Adrenal gland, it is located on kidneys. Adrenal glands have dual origin from mesoderm and ectoderm. विद्यार्थी मित्रांनो, ॲड्रिनल ग्लँड ह्या किडनीच्या वरती लोकेट असतात आणि त्याचं ड्युअल ओरिजिन असतं. कारण ह्या इक्टोडर्म आणि मिझोडर्म ह्या जर्म लेयर, ह्या दोन जर्म लेयरपासून ह्या तयार झालेल्या असतात. दे आर लोकेटेड ऑन दी अप्पर बॉर्डर ऑफ ईच किडनी. म्हणजे प्रत्येक किडनीच्या वरच्या बॉर्डरला ह्या काय असतात, ॲड्रिनल ग्लँड सिच्युएटेड असतात. ॲड्रिनल ग्लँड्स आर स्मॉल कोनिकल. म्हणजे ॲड्रिनल ग्लँड ह्या आकाराने छोट्या, कोनिकल, येलोविश, थोडंसं पिवळसर, कोनिकल म्हणजे थोडंसं त्रिकोणी आकाराच्या, अँड शो टू डिस्टिंक्ट रिजन्स. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या दोन रिजन असतात. एक म्हणजेच आउटर रिजन जे आहे त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. आउटर मोस्ट पार्ट इज अ कॉर्टेक्स अँड इनर वन इज मेड्युला. Here the adrenal gland, you observe this diagram. Here adrenal gland which is outer part. Here outer part is a cortex and inner one is a medulla. This is the inner part and this is the outer part. This is the cortex and medulla. Here again adrenal cortex. First one is the adrenal cortex. Adrenal cortex is derived from embryonic mesoderm. म्हणजे एम्ब्रियॉनिक मिसोडर्म पासून हा adrenal cortex तयार होतो. Adrenal cortex secretes many hormones together called corticoids. Adrenal cortex पासून स्रवणारे जे हार्मोन्स असतात त्यांना आपण corticoids असं म्हणतो. It is differentiated into 3 concentric regions. आता याच्यामध्ये एकूण 3 रिजन्स आहेत. यामध्ये पहिला आहे झोना ग्लोमेरुलोसा. दिस इज अ फर्स्ट रिजन, दॅट इज अ झोना ग्लोमेरुलोसा. देन सेकंड वन इज अ झोना फॅसिक्युलेटा. दिस इज अ सेकंड पार्ट ऑफ दिस हिस्टोलॉजी ऑफ एड्रिनल ग्लँड. हिस्टोलॉजी मीन्स हियर इट इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द एड्रिनल कॉर्टेक्स, एड्रिनल ग्लँड टिश्यू. Then here second part one is a part that is a fasciculata, zona fasciculata, and third that is the innermost part of this adrenal gland is the zona reticularis. Zona reticularis is the inner part. All these parts are the which are seen in capsule, adrenal cortex, and in between inner side of this adrenal cortex there is a adrenal medulla is present. Then adrenal cortex consists of this outermost layer is a zona glomerulosa and it secretes mineralocorticoids. It secretes mineralocorticoids. Mineralocorticoids is a very important hormone because it regulates, it is released for regulating sodium and potassium ion concentration. म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन रेग्युलेट करण्याचं कार्य मिनरलोकॉर्टिकॉइड्स करतात. दे रेग्युलेट सॉल्ट वॉटर बॅलन्स. हे काय करतात, सॉल्ट आणि वॉटरचा बॅलन्स रेग्युलेट करतात. ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर हे मेंटेन करण्याचं कार्य हे मिनरलोकॉर्टिकॉइड्स करतात. अल्डोस्टिरॉन दॅट इज अ सॉल्ट रिटेनिंग हार्मोन. Aldosterone, it is a salt retaining hormone, is the main mineralocorticoid. It balances sodium potassium level. Means here aldosterone हे काय आहे, salt retaining hormone आहे की जे महत्त्वाचं मिनरलोकॉर्टिकॉइड आहे की जे सोडियम आणि पोटॅशियम लेवल बॅलन्स करण्याचं कार्य करतात. आता नेक्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट जो आहे हिस्टोलॉजी ऑफ एड्रिनल कॉर्टेक्सचा, तो म्हणजे zona fasciculata. Zona fasciculata is responsible for secretion of glucocorticoids.
म्हणजे याच्याकडून महत्त्वाचा हार्मोन सिक्रेट होतो तो म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स लाईक कॉर्टिसोल. इट रेग्युलेट्स मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स. याच्याकडून आपल्याला कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम, प्रोटीन्स, लिपिड्स याचं मेटाबॉलिझम रेग्युलेट केलं जातं. कॉर्टिसोल इज अन इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग ब्लड ग्लुकोज लेवल. म्हणजे हा ब्लड ग्लुकोज लेवल वाढवण्याचं कार्य करतो. इट इज ऑल्सो इम्युनो सप्रेसिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, हा इम्युनो सप्रेसिव्ह म्हणून काम करतो. इट सप्रेसेस सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. हा अँटीबॉडीजना सप्रेस करण्याचं काम करतो. अँटीबॉडीज तयार होत असतील तर त्यांना काही प्रमाणात थांबवण्याचं काम करतो काही वेळेला. सो इट इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी. म्हणजे याचा उपयोग ॲलर्जीच्या ट्रीटमेंटमध्ये होतो. इट प्रिपेअर्स ॲनिमल्स टू फेस इमर्जन्सीज इन नेचर. म्हणजे याचा उपयोग ॲलर्जीमध्ये होतो आणि शिवाय काही इमर्जन्सी जेव्हा असतात तेव्हा याचा उपयोग प्राण्यांना खूप होतो. नेक्स्ट वन इज द झोना रेटिक्युलरिस. इट इज द इनर पार्ट ऑफ दिस histology of adrenal gland. Inner thin zona reticularis is responsible for production of sex corticoids. म्हणजे झोना रेटिक्युलरिस जो आहे तो सेक्स कॉर्टिकॉइड्स हार्मोन्स स्त्रवण्यासाठी मदत करतो. ॲक्च्युली सेक्स कॉर्टिकॉइड्स आर द गोनॅडोकॉर्टिकॉइड्स इन मेल्स. पुरुषांमध्ये दे हॅव अ रोल इन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स. याचा उपयोग पुरुषांमध्ये एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स म्हणजे सेकंडरी, म्हणजे आपण म्हणतो की सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जे आहेत शरीराचे बाहेरचे बाह्य जे काही घटक आपल्याला दिसत आहेत, लक्षणं दिसतात, तर त्यासाठी हा हार्मोन गोनॅडोकॉर्टिकॉइड्स मदत करतो. एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड्स इन फिमेल कॉजेस. स्त्रियांमध्ये जर हा कॉर्टिकॉइड्स जास्त प्रमाणात सिक्रेट झाला तर याच्यामुळं ॲड्रिनल व्हिरिलिझम आणि हिरसुटिझम असे कन्सेप्ट येतात. त्याच्यामध्ये एक्सेस हेअर ऑन फेस म्हणजे चेहऱ्यावरती जास्तीत जास्त केस तयार होतात. आणि जर पुरुषांमध्ये हा एक्सेस सिक्रेट झाला तर याच्यामुळं गायनिकोमॅस्टिया मीन्स इनलार्जमेंट ऑफ ब्रिस्ट म्हणजे ब्रिस्टचा भाग आकाराने वाढतो, त्याला आपण गायनिकोमॅस्टिया असं देखील म्हणतो. Androgens and estradiol are the produced by adrenal cortex. Androgens जे आहेत आणि estradiol हे दोन्ही हार्मोन्स जे असतात ते ॲड्रिनल कॉर्टेक्समधून काय होतात, सिक्रेट होतात. नेक्स्ट पॉईंट इज डिसऑर्डर्स रिलेटेड टू ॲड्रिनल कॉर्टेक्स. ॲड्रिनल कॉर्टेक्सकडून सिक्रेट होणार ॲड्रिनल कॉर्टेक्सशी रिलेटेड असलेले जे डिसऑर्डर्स आहेत त्यातला पहिला डिसऑर्डर आहे हायपोसिक्रिशन. तर when the adrenal cortex, here the hormones which are secreted from adrenal cortex, when it is below the normal level then it is a hyposecretion, and because of this hyposecretion there are some problems or some diseases are occurred in human being. First one is a hyposecretion of mineralocorticoids and glucocorticoids is responsible for Addison's disease. Addison's disease. विद्यार्थी मित्रांनो, जर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्सचं सिक्रेशन कमी प्रमाणात झालं म्हणजे नॉर्मल लेवलपेक्षा जर ह्याचं प्रमाण कमी झालं तर होणारा रोग म्हणजे ॲडिसन्स डिसीज. आता ह्या ॲडिसन्स डिसीजचे लक्षणं काय असतात तर याच्यामुळं ब्लड शुगर लेवल काय होते, कमी होते. म्हणजे ब्लड शुगर लेवल कमी होते. त्यानंतर सोडियम आयन कॉन्सन्ट्रेशन आणि पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन प्लाझ्मामधलं जे सोडियम आणि पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. देन इन्क्रीज्ड लॉस ऑफ सोडियम आयन अँड वॉटर इन युरिन. म्हणजे युरिनमधून सोडियम आयन आणि पाणी जास्तीत जास्त प्रमाणात काय होतं, लॉस होतं. आणि इट लीड्स टू वेट लॉस. आणि याचा परिणाम काय होतो, वजन कमी होतं. अँड विकनेस, त्यामुळं अशक्तपणा येतो. नॉझिया म्हणजे मळमळ होते आणि ओमिटिंग उलट्या होतात आणि डायरिया म्हणजे अतिसार. ही सर्व लक्षणं मिनरलोकॉर्टिकॉइड्स आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्सच्या हायपोसिक्रेशनमुळं होत असतात. नेक्स्ट वन, हायपर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स.
हायपर सिक्रिशन, हायपर मीन्स जास्त, प्रमाणापेक्षा नॉर्मलपेक्षा जर जास्त सिक्रिशन या हार्मोनचं झालं तर हायपर सिक्रिशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स प्रोड्युसेस कुशिंग्स डिसीज. म्हणजे जर या मिनरलोकॉर्टिकॉइड्स आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं जास्त सिक्रिशन झालं तर त्याच्यामुळे कुशिंग डिसीज होतो. इट लीड्स टू हाय ब्लड शुगर लेवल. याचा परिणाम काय होतो? ब्लड शुगर लेवल काय होते? वाढते. एक्सक्रिशन ऑफ ग्लुकोज इन युरिन, म्हणजे युरिनमधून ग्लुकोज काय होतं? जास्त प्रमाणात काय होतं? एक्सक्रीट व्हायला लागतं. म्हणजे युरिनमधून ग्लुकोज सिक्रीट व्हायला लागतं, एक्सक्रीट व्हायला लागतं. त्यामुळं राईज इन सोडियम आयन इन ब्लड व्हॉल्यूम, म्हणजे ब्लडमधलं सोडियमचं प्रमाण वाढतं. हाय ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढतो. ओबेसिटी, ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा येतो. आणि वेस्टिंग ऑफ लिंब मसल्स, वेस्टिंग जे आहे म्हणजे लिंब मसल जे आहेत आपले हाताचे पायाचे जे मसल्स आहेत म्हणजे स्नायू जे आहेत ते काय होतात? अकार्यक्षम होतात. देन नेक्स्ट इज अ ॲड्रिनल मेड्युला. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते ॲड्रिनल कॉर्टेक्सचा भाग होता. आता ॲड्रिनल मेड्युलरी भाग जो आहे इट डेव्हलप्स फ्रॉम इक्टोडर्म. जे आपण 3 जर्म लेयर्स म्हणतो त्या 3 जर्म लेअरमधला इक्टोडर्म जो आहे त्यापासून ॲड्रिनल मेड्युला हा भाग तयार होतो. इट सिक्रीट्स 2 हार्मोन्स. याच्यापासून 2 हार्मोन सिक्रीट केले जातात. ते 2 हार्मोन्स आहेत. पहिला आहे ॲड्रिनॅलिन. इट इज अ इमर्जन्सी हार्मोन, दॅट इज अ इमर्जन्सी हार्मोन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इपिनेफ्रिन. ॲड्रिनॅलिनलाच आपण दुसरं म्हणणार आहे इपिनेफ्रिन. आणि दुसरा हार्मोन आहे नॉर ॲड्रिनॅलिन. नॉर ॲड्रिनॅलिनलाच आपण म्हणतो नॉर इपिनेफ्रिन. इज ऑल्सो नोन ॲज. आता ॲड्रिनॅलिनला आपण इमर्जन्सी हार्मोन म्हणतो. कारण याचं महत्त्वाचं कारण असं आहे की याच्याकडून 3 एफ हार्मोन सिक्रीट केल्या जातात. 3 एफ हार्मोन्स. कारण 3 एफ म्हणजे कोणते? तर फर्स्ट वन इज अ फाईट, फ्लाईट अँड फ्राईट. फाईट म्हणजे उड्डाण करणे, फाईट म्हणजे आपण लढा देणे, फ्लाईट म्हणजे उड्डाण करणे आणि फ्राईट म्हणजे घाबरणे. अशा 3 कंडिशन जेव्हा असतात तेव्हा हा ॲड्रिनॅलिन सिक्रीट होतो. सेकंड वन इज अ नॉर ॲड्रिनॅलिन रेग्युलेट्स द ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन. नॉर ॲड्रिनॅलिन जो आहे तो नॉर्मल कंडिशनला ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी सिक्रीट होतो. आणि इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. हा काय आहे? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणून देखील कार्य करतो. नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट ग्लँड दॅट इज अ पॅन्क्रियाज. नेक्स्ट ग्लँड पॅन्क्रियाज. पॅन्क्रियाजलाच आपण स्वादुपिंड असं देखील म्हणतो. इट डेव्हलप्स फ्रॉम इंडोडर्म. पॅन्क्रियाज हा इंडोडर्मपासून डेव्हलप होतो. इट इज बोथ एक्झोक्राईन अँड इंडोक्राईन ग्लँड. पॅन्क्रियाज हा इंडोक्राईन ग्लँड पण आहे आणि एक्झोक्राईन पण आहे. इंडोक्राईन सेल्स ऑफ पॅन्क्रियाज फॉर्म ग्रुप्स ऑफ सेल्स कॉल्ड आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. इंडोक्राईन सेल्स ज्या आहेत पॅन्क्रियाजच्या त्यामध्ये इंडोक्राईन ग्लँड म्हणून त्यातल्या पॅन्क्रियाजच्या ज्या सेल्स आहेत आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स या महत्त्वाच्या सेल्स पॅन्क्रियाजमध्ये असतात. आता ह्या एकूण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स जे आहेत एकूण याच्याकडून काही हार्मोन सिक्रीट केले जातात. आणि ते हार्मोन्स कुठले कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये पहिला आहे अल्फा सेल्स. अल्फा सेल्स जे आहेत याच्याकडून अल्फा सेल्स दॅट इज अ 20% सिक्रीट ग्लुकॅगॉन. अल्फा सेल्स जवळजवळ 20% ग्लुकॅगॉन सिक्रीट करतात. इट स्टिम्युलेट्स लिव्हर फॉर ग्लुकोजिनोलायसिस टू इन्क्रीज ब्लड शुगर लेवल. म्हणजेच याच्यामुळं लिव्हरला स्टिम्युलेशन मिळतं की त्यांनी ग्लुकोजिनोलायसिस करावं आणि जेणेकरून ब्लड शुगर लेवल काय होते? वाढते. सेकंड वन इज अ बीटा सेल्स. बीटा सेल्स दॅट इज अ 70% सिक्रीट इन्सुलिन. बीटा सेल्स काय करतात? इन्सुलिन सिक्रीट करतात. इन्सुलिन हा महत्त्वाचा हार्मोन आहे which stimulates the liver and muscles for glycogenesis. This lowers the blood sugar level. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे इन्सुलिन काय करतो? ब्लड शुगर लेवल कमी करण्याचं काम करतो. इट लोअर्स द ब्लड शुगर लेवल. थर्ड वन इज अ डेल्टा सेल्स. डेल्टा सेल्स 5% secrete somatostatin hormone which inhibits the secretion of glucagon and insulin. डेल्टा सेल्स जे असतात ते सोमॅटोस्टॅटिन हार्मोन सिक्रीट करतात. मीन्स
स्टोमॅटोस्टॅटिन की जेणेकरून इट इनहिबिट्स द सिक्रेशन ऑफ ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन. म्हणजे डेल्टा सेलमुळं ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिनवरती काय करतो, प्रतिबंध आणला जातो आणि ते इनहिबिट केलं जातं. इट ऑल्सो डिक्रीजेस द गॅस्ट्रिक सिक्रिशन्स. याच्यामुळं गॅस्ट्रिक सिक्रिशन पण कमी होतात, मोटिलिटी कमी होते अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधलं ॲब्सॉर्प्शनवरती पण काय केलं जातं, ते कमी आणलं जातं. म्हणजे याच्यावरती नियंत्रण आणलं जातं. नेक्स्ट वन, फोर्थ टाइप ऑफ सेल्स दॅट इज अ PP सेल्स और F सेल्स. 5% secrete pancreatic polypeptide that is a PP. It inhibit release of pancreatic juice. याच्याकडून पॅन्क्रियाटिक ज्यूसवरती नियंत्रण आणलं जातं, म्हणून आपण याला PP सेल्स किंवा F सेल्स असं देखील म्हणतो. नेक्स्ट, डिसऑर्डर रिलेटेड टू पॅन्क्रियास. पॅन्क्रियासकडून रिलीज होणारे रिलेटेड असलेले, पॅन्क्रियासशी रिलेटेड असलेले काही डिसऑर्डर्स आहेत. त्यामध्ये पहिला डिसऑर्डर आहे डायबिटीज मेलिटस. डायबिटीज मेलिटस इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ हायपरग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया म्हणजे हायपर मीन्स जास्त, जेव्हा ग्लुकोज लेवल वाढते तेव्हा आपण डायबिटीज मेलिटस किंवा हायपरग्लायसेमिया असे म्हणतो. दिस इज द मोस्ट कॉमन मेटाबॉलिक इंडोक्राइन डिसऑर्डर ऑफ पॅन्क्रियास. म्हणजे स्वादुपिंडाच्या मध्ये काही बिघाड निर्माण झाला की त्यातल्या चयापचय क्रियेमध्ये काही बिघाड निर्माण झाला की त्याच्यामुळं हा डिसीज होतो. इट लीड्स टू इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. यामुळे ब्लडमधली ग्लुकोज लेवल वाढत जाते. दिस इज ड्यू टू अंडर ॲक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल्स. याच्यामुळंच बीटा सेलची ॲक्टिव्हिटी काय होते, कमी होते. विच रिझल्ट्स इन रेड्युस्ड सिक्रिशन ऑफ इन्सुलिन. यामुळं इन्सुलिनचं सिक्रिशन कमी होतं. इन चिल्ड्रन सच अ कंडिशन इज कॉल्ड इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस. लहान मुलांच्या मध्ये ही जर कंडिशन असेल तर त्यांना आपण म्हणतो इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस. दॅट इज अ टाईप फर्स्ट, IDDM शॉर्टमध्ये असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे लहान मुलांमध्ये जर लहान मुलांना लहानपणापासूनच हा डिसीज असेल, इन्सुलिन कमी प्रमाणात सिक्रेट होत असेल तर त्यामुळे त्या मुलांना इन्सुलिन बाहेरून घ्यावं लागतं आणि म्हणून यांना आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस असं म्हणतो किंवा टाईप फर्स्ट डायबिटीज असं देखील म्हणतो. द अदर फॉर्म ऑफ डायबिटीज इज नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस. दॅट इज अ टाईप सेकंड, NIDDM. It is caused due to failure of insulin to facilitate the movement of glucose into cells. टाईप 2 प्रकारचा जो डायबिटीज आहे त्यामध्ये आपण त्याला म्हणतो नॉन इन्सुलिन डिपेंडंट. म्हणजे हा डायबिटीज मेलिटस हा प्रकार जो आहे त्याच्यावरती इन्सुलिनवरती डिपेंड राहावं लागत नाही आणि म्हणून याला टाईप सेकंड म्हटलेलं आहे. इट इज कॉज्ड ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट द मुवमेंट ऑफ ग्लुकोज इन टू सेल्स. म्हणजे या प्रकारामध्ये प्रत्येक सेलपर्यंत ग्लुकोजच्या मुवमेंटमध्ये प्रत्येक सेलपर्यंत इन्सुलिन पोहोचू शकत नाही आणि हा प्रकार जो आहे तो डायबिटीज टाईप 2 प्रकारचा आहे. रेड्युस्ड सेन्सिटिव्हिटी. यामुळे सेन्सिटिव्हिटी रेड्युस्ड होते आणि म्हणजे सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदना कमी होतात टू इन्सुलिन. इन्सुलिनविषयी संवेदना कमी होते. इज कॉल्ड इन्सुलिन रेझिस्टन्स आणि यालाच आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असं देखील म्हणतो. नेक्स्ट part, in both disorder blood glucose level increases. Some of the glucose is excreted in urine. आपण या दोन्ही डिसऑर्डर्समध्ये पाहिलं तर ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ती वाढत असते. काही प्रमाणात ग्लुकोज लेवल काय केली जाते, युरिनमधून एक्सक्रीट केली जाते. इट ऑल्सो कॉजेस एक्सेसिव्ह युरिनेशन. याचा परिणाम एक्सेसिव्ह युरिनेशन होतं इन अँड डिहायड्रेशन ऑफ बॉडी टिश्यूज. आणि बॉडी टिश्यूजमध्ये काही प्रमाणात काय होतं, डिहायड्रेशन म्हणजे पाणी शरीरातून नष्ट होतं. डिहायड्रेशन ऑफ फॅट्स इन्क्रीजेस फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज. डिहायड्रेशन ऑफ फॅट्स, आता इथं आपण जर पाहिलं तर डिग्रेडेशन ऑफ फॅट्स म्हणजे फॅट कमी झाल्यामुळे सुद्धा डिग्रेडेशन ऑफ फॅट इन्क्रीजेस फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज. फॅट कमी होऊ लागलं तर डिग्रेडेशन होऊन कीटोन बॉडीज तयार होऊ लागतात, त्याला आपण कीटोसिस असं म्हणतो. अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन. इन्सुलिन आपण बाहेरून इंजेक्ट केलं तर लोअर्स ब्लड ग्लुकोज लेवल.
तर ब्लड ग्लुकोज लेवल काय होते, कमी होते. नेक्स्ट वन इज गोनॅड्स. आपण आता काही जे गोनॅड्स विषयी माहिती घेणार आहोत. फर्स्ट वन, गोनॅड्स आर द सेक्स ऑर्गन्स, दॅट इज द टेस्टिस अँड ओव्हरीज. गोनॅड्स हे सेक्स ऑर्गन्स आहेत, त्याच्यामध्ये टेस्टिस आणि ओव्हरी यांचा समावेश आहे. ओव्हरीज जे आहेत, ओव्हरीज आपण माहीत आहे आपल्याला की ओव्हरीज हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, की ओव्हरी ज्या आहेत तर दे प्रोड्यूस इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन अँड इनहिबिन हार्मोन्स. अँड फर्स्ट वन इज इस्ट्रोजन. ओव्हरीजकडून इस्ट्रोजन नावाचं हार्मोन सिक्रेट केलं जातं. इस्ट्रोजन these are secreted by developing follicle. हा डेव्हलपिंग फॉलिकलकडून सिक्रेट केला जातो. इस्ट्रॅडिओल म्हणजे इस्ट्रोजनचा मुख्य घटक आहे इस्ट्रॅडिओल. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल. स्त्रियांमध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत ते ह्या इस्ट्रॅडिओलमुळे आहे, म्हणजेच इस्ट्रोजन ह्या हार्मोनमुळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स निर्माण होतात. सेकंड वन इज प्रोजेस्टेरॉन. Progesterone is secreted by corpus luteum of the ovary after ovulation. म्हणजे ओव्ह्युलेशन नंतर ओव्हरीकडून कॉर्पस ल्युटियमद्वारे प्रोजेस्टेरॉन तयार केला जातो. दिस हार्मोन इज इसेन्शियल फॉर थिकनिंग ऑफ युटेराइन इंडोमेट्रियम. या हार्मोनमुळं युटेराइन इंडोमेट्रियम काय होतं, थिक होतो. दस प्रिपेअरिंग द युटेरस फॉर इम्प्लांटेशन ऑफ फर्टिलायझर ओहम. याचा उपयोग आतील फर्टिलायझर ओहम इम्प्लांटेशन होण्यासाठी, इंडोमेट्रियमची वॉल थिक बनवण्यासाठी ह्याची मदत होते. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर म्हणजे प्रोजेस्ट्रॉनची मदत आणखीन कशासाठी होते, मॅमरी ग्लँडच्या डेव्हलपमेंटला. आणखीन इट इनहिबिट्स युटेराइन कॉन्ट्रॅक्शन्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये युटेराइन कॉन्ट्रॅक्शन जे असतात म्हणजे गर्भाशयाची जी हालचाल होत असते ती मेंटेन करण्याचं काम, कॉन्ट्रॅक्शन वाढवण्याचं किंवा कॉन्ट्रॅक्शन थांबवण्याचं इट इनहिबिट म्हणजे थांबवणे, रोखणे. इट इनहिबिट म्हणजे हा प्रेग्नन्सीमध्ये युटेराइन कॉन्ट्रॅक्शन थांबवण्याचं कार्य हा हार्मोन करत असतो, प्रोजेस्टेरॉन. नेक्स्ट वन इज रिलॅक्सिन. रिलॅक्सिन इट इज सिक्रेटेड बाय कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियमकडूनच रिलॅक्सिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. At the end of gestation period, it relaxes the cervix of pregnant female and ligaments of pelvic girdle for easy birth of young one. म्हणजे सर्विक्समधून, प्रेग्नंट फिमेलच्या सर्विक्समधून रिलॅक्सिन नावाचा हार्मोन जो आहे तो सिक्रेट होतो, किंवा अँड लिगामेंट्स ऑफ पेल्विक गर्डल फॉर इझी बर्थ ऑफ यंग वन. म्हणजे नवजात बालकाची पूर्णपणे सहजपणे जेव्हा बर्थ तो जन्मास येतो तेव्हा रिलॅक्सिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतं. आणि चौथा हार्मोन आहे इनहिबिन. इट इज सिक्रेटेड बाय कॉर्पस ल्युटियम. इनहिबिन जे आहे ते कॉर्पस ल्युटियमकडून सिक्रेट केलं जातं. इनहिबिनमुळं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड गोनॅडोट्रोपिक रिलीजिंग हार्मोनचं प्रोडक्शन काय केलं जातं, थांबवलं जातं. नेक्स्ट हार्मोन इज नेक्स्ट गोनॅड, इट इज टेस्टिस. टेस्टिस सिक्रेट मेल सेक्स हार्मोन्स कॉल्ड एंड्रोजिन्स सच ॲज टेस्टोस्टेरॉन. टेस्टिसकडून महत्त्वाचा मेल सेक्स हार्मोन सिक्रेट केला जातो, त्याला म्हणजे आपण अँड्रोजेन असं म्हणतो, किंवा त्यालाच आपण टेस्टोस्टेरॉन असं देखील म्हणतो. टेस्टोस्टेरॉन इज सिक्रेटेड फ्रॉम इंटरस्टिशियल सेल्स ऑर लिडिक सेल्स बाय द इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. म्हणजे टेस्टोस्टेरॉन जे आहे ते लिडिक सेलकडून सिक्रेट केलं जातं, आणि याच्यासाठी ल्युटिनायझिंग हार्मोन मेलमध्ये, पुरुषांमध्ये ल्युटिनायझिंग हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळं लिडिक सेलकडून हे सिक्रेट केलं जातं. हा हार्मोन जो आहे तर राईज इन टेस्टोस्टेरॉन लेवल इन ब्लड. रक्तातील जर टेस्टोस्टेरॉन लेवल वाढली तर अबाव नॉर्मल म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त झाली तर इनहिबिट ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेशन. तर टेस्टोस्टेरॉन लेवल वाढली तर आपोआपच रक्तातला ल्युटिनायझिंग हार्मोनचं प्रमाण काय होतं, ल्युटिनायझिंग हार्मोन इनहिबिट केला जातो. टेस्टोस्टेरॉन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अपीअरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स सच ॲज. टेस्टोस्टेरॉनमुळं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जे असतात तर ते तयार होत असतात. म्हणजे हा टेस्टोस्टेरॉन असे कॅरेक्टर्स जे असतात शरीरामध्ये
फॉर एक्झाम्पल फेशियल अँड प्युबिक हेअर्स. देन डीपनिंग ऑफ व्हॉइस, आवाजाचा आवाज मध्ये बदल होणे, त्यानंतर फेशियल आणि प्युबिक हेअर्स येणे. ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर, मेल ॲग्रेसिव्हनेस म्हणजे पुरुषांमध्ये होणारे बदल, शरीरामध्ये होणारी उंचीमध्ये बदल, हाडांमधली लांबी, मेल ॲग्रेसिव्हनेस. इट ऑल्सो हेल्प्स इन मेंटेनन्स ऑफ टेस्टीज. आणि एवढंच नव्हे तर टेस्टीजच्या मेंटेनन्ससाठी सुद्धा याचा उपयोग होतो. नेक्स्ट वन इज अ डिफ्यूज इंडोक्राइन ग्लँड्स. प्लासेंटा. प्लासेंटा इट इज द इंटिमेट कनेक्शन बिटवीन फिटस अँड युटेराइन वॉल. प्लासेंटा जो आहे, प्लासेंटा म्हणजे आपण याला नाळ म्हणतो. ही एक प्रकारची टेम्पररी इंडोक्राइन ग्लँड असते की जी फिटस म्हणजे गर्भ आणि गर्भाशयाची आतील वॉल जे आहे त्यांना जोडणारा आणि त्यातून फिजिओलॉजिकल एक्सचेंज ऑफ मटेरियल म्हणजे आतील मटेरियलचं म्हणजे रक्त ब्लड असेल तर याच्यात एक्सचेंज होण्यासाठी हा प्लासेंटा हा एक टेम्पररी इंडोक्राइन ग्लँड म्हणून कार्यरत असतो. ड्युरिंग प्रेग्नन्सी प्लासेंटा सिक्रिट्स हार्मोन. प्रेग्नन्सीमधून प्रेग्नन्सीच्या वेळेला प्लासेंटाकडून सिक्रिट होणारे हार्मोन्स आहेत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन अँड ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन अँड ह्युमन प्लासेंटल प्रोजेस्टेरॉन. These hormones check the contraction of uterine muscles and also maintain the thickness of uterine endometrium, thus help to maintain pregnancy. म्हणजे या हार्मोन्स या जे प्रेग्नन्सीमध्ये जे सिक्रेट होणारे हार्मोन्स आहेत, मग इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन आहे, तर ह्युमन प्लासेंटल प्रोजेस्टेरॉन जो आहे याच्यामुळे युटेराइन मसलचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे आणि युटेराइन इंडोमेट्रियम वॉलचं जे थिकनेस आहे ह्या सर्व गोष्टी मेंटेन करण्याचं कार्य हे हार्मोन्स करत असतात. देन नेक्स्ट इज अ गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्युकोसा. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे जठर म्हणजे आपलं स्टमक आणि इंटेस्टाइन याच्यामध्ये हा जो ट्रॅक्ट आहे या ट्रॅक्टमध्ये काही हार्मोन सिक्रेट होत असतात. गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्युकोसा म्हणजे त्याच्या आतील म्युकोसा. सर्टन सेल्स आर इंडोक्राइन इन फंक्शन. या मार्गामध्ये सुद्धा काही इंडोक्राइन ग्लँड्स आहेत. अँड these cells produce hormones which play a vital role in digestive processes and flow of digestive juices. याच्यामध्ये काही महत्त्वाचे डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट केले जातात. त्यामध्ये पहिला हार्मोन आहे गॅस्ट्रिन, दुसरा आहे सिक्रिटिन, तिसरा आहे कोलेसायटोकायनिन दॅट इज अ CCK और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॅन्क्रिओझायमिन PZ. गॅस्ट्रिन हार्मोन जो आहे इट स्टिम्युलेट्स द गॅस्ट्रिक ग्लँड्स. गॅस्ट्रिक ग्लँड्सला गॅस्ट्रिन स्टिम्युलेट देतो की जेणेकरून त्यांनी गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करावं. सिक्रिटिन हा हार्मोन जो आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ पॅन्क्रियाटिक ज्यूस. पॅन्क्रियाटिक ज्यूस सिक्रेट करण्यासाठी हा हार्मोन आहे आणि बाईल सिक्रेट करतो फ्रॉम प्रेझेन्स अँड लिव्हर. म्हणजे इथं लिव्हर कडून आणि पॅन्क्रियाटिक ज्यूसद्वारे आणि बाईल ह्याच्याकडून बाईल सिक्रेट होण्यासाठी हा रिस्पॉन्सिबल असतो सिक्रिटिन नावाचा हार्मोन. आणि तिसरा आहे कोलेसायटोकायनिन CCK. दिस हार्मोन स्टिम्युलेट्स द पॅन्क्रियाज टू रिलीज अन एन्झाईम. पॅन्क्रियाजला स्टिम्युलेशन देऊन त्याच्याकडून एन्झाईम रिलीज होणे. आणि गॉल ब्लॅडरला इट ऑल्सो स्टिम्युलेट्स टू गॉल ब्लॅडर टू रिलीज बाईल. म्हणजे गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय. पित्ताशयाला स्टिम्युलेशन मिळाला की त्याच्याकडून पित्त सिक्रीट होण्यासाठी बाईल सिक्रीट होणे म्हणजे पित्त रिलीज करणे म्हणजेच ह्या गॉल ब्लॅडरला स्टिम्युलेशन देऊन त्याच्याकडून पित्त स्त्रवण्यासाठी याची मदत होते. चौथा महत्त्वाचा हार्मोन आहे तो म्हणजे इंटेरोगॅस्ट्रोन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड GIP. इन शॉर्ट इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ GIP. इट स्लोज, याचं फंक्शन काय बघा, इट स्लोज गॅस्ट्रिक कॉन्ट्रॅक्शन. हा गॅस्ट्रिक कॉन्ट्रॅक्शन काय करतो, कमी करतो अँड इनिबिट सिक्रिशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस आणि त्यामुळं गॅस्ट्रिक ज्यूस काय होतं, थांबतो. नेक्स्ट पार्ट इज हे सर्व झाले जे गोनॅड्स आणि काही इंडोक्राइन ग्लँड्स. नेक्स्ट पार्ट आहे किडनी. किडनी इट प्रोड्यूस रेनिन. आता किडनीकडून सिक्रेट होणारे हार्मोन जे आहेत त्यामध्ये रेनिन आहे, इरिथ्रोपायोटिन आहे अँड कॅल्सिट्रिऑल आहे. कॅल्सिट्रिऑल इट इज द ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन कोलेकॅल्सिफेरॉल दॅट इज अ D3. म्हणजे कॅल्सिट्रिऑल हा हार्मोन जो आहे तो व्हिटॅमिन
कोलेकॅल्सिफेरॉल म्हणजे D3 व्हिटॅमिननी युक्त असा हा हार्मोन आहे. नेक्स्ट वन इज अ हार्ट दॅट इज अ ॲट्रियल नॅट्रियुरेटिक हार्मोन. हार्टकडे सिक्रेट होणारा ॲट्रियल नॅट्रियुरेटिक हार्मोन जो आहे, शॉर्टमध्ये आपण याला ANF असं म्हणतो. इन्क्रीजेस सोडियम एक्सक्रिशन बाय किडनीज अँड रेड्युसेस ब्लड प्रेशर, आणि याच्यामुळे ब्लड प्रेशर रेड्यूस केलं जातं. अँड लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज अ हार्मोन थेरपी दॅट इज अ HT. हार्मोन थेरपी इज द यूज ऑफ हार्मोन्स इन मेडिकल ट्रीटमेंट. याचा उपयोग मेडिकल ट्रीटमेंटमध्ये हार्मोन थेरपीसाठी हार्मोनचा वापर केला जातो. मेडिकल ट्रीटमेंटसाठी म्हणजे काही ठिकाणी आपल्याला आपण म्हणतो की जसं काही किमोथेरपी जशी असते तशी हार्मोनल थेरपीद्वारे सुद्धा काही ट्रीटमेंट करता येते. हार्मोनल थेरपी इज अप्लाइड इन प्रेग्नन्सी. याचा उपयोग कुठे होतो तर प्रेग्नन्सीमध्ये, ओस्टिओपोरोसिसमध्ये म्हणजे जिथं हाडं ठिसूळ बनतात. जनरली स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल पिरियड संपल्यानंतर म्हणजे रजोनिवृत्तीनंतर हाडं ठिसूळ व्हायला चालू होतात, तेव्हा हार्मोन थेरपीचा खूप चांगला उपयोग होतो. नेक्स्ट ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी म्हणजे ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळं ज्या उंची कमी होणे लहान मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काही वेळेला आपण पाहतो की इन्सुलिन सिक्रेट होत नाही, तर अशा वेळेला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणून आणि कॅन्सर अशा भयानक रोगांच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला हार्मोनल थेरपीचा अतिशय चांगला उपयोग होतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला इथं हा टॉपिक संपलेला आहे. आज आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर सहित भेटूया. धन्यवाद.